नमस्कार मित्रांनो, आज माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत। आता तरी आपण असा व्हिडिओ घेतलेला आहे आज की हो का, हे आहेत तो म्हणजे बाबळीच्या शेंगा आहे का, गोड बाबळीच्या शेंगा। आता हे बाबळा म्हणजे किती, इथं आपली इडी बाबळ आहे, पुन्हा चांगली गावरण बाबळ आहे। मग आपण गावरण बाबळीच्या शेंगा घेतलेल्या आहेत, हो का, शेंगा घेतलेल्या आहेत। आज पहिली ही शेळ्या मेंढ्या ह्यांच्यासाठी एकदम ही दवा म्हणून चालायचा ह्या शेंगा। त्यांनी जे खाल्लं ना तर त्यांचे गुडघे, कंबर, शेळ्या मेंढ्यांचं कुठलंही पार्ट दुखत नव्हतं। असं कारण ह्या ज्या वल्ल्या असतात ना त्या टायमाला ह्याच्यात चिक्क असतो, भरपूर चिक्क असतो। मग ती चिक्क असल्यामुळं ते आता चिक वाळून बघा अशा पद्धतीने बनतं बघा ते, बघा आतमध्ये असा चिक वाळतो त्याचा आणि अशी पांढरं तयार होते। मग तरी मित्रांनो, आज आपल्याला ह्याच्यापासूनच आपल्याला पावडर तयार करायची। ह्याची पावडर आपल्याला आयुर्वेदिक पावडर तयार होती बघा। मग हे अशी पावडर आपल्याला आपल्या स्वतःसाठीच करायची तयार, आपल्याला खाण्याकरता। मग ही आपण आता हो का ह्याला व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया। हो का, हो का, आता ही साईडला ठेवूया। मग हो का आपण घेतलेला आहे तो म्हणजे खलबत्ता, हो का, खलबत्ता त्याचा ठोंबाही घेतलेला आहे। मग तर मित्रांनो, ही इतकं गुणकारी शेंगापासून आहे ना गुण, की तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे ही कच्च्या शेंगा असतात ना त्या टायमाला पण अशी लोक चावून खातात ह्याला, कारण आपल्या शरीराला ह्याचं काहीच हे होत नाही। त्याच्यामुळं ह्या शेंगा का नाही भरपूर लोक खातात। मग ह्याची पावडर खाल्ल्याने आपल्या तोंडाला खोकला कसला बी आपला असून द्या, तुम्हाला सांगतो परत आणि आपल्याला असं कुठलाही आजार निर्माण होऊन द्या, त्याच्यासाठी ही शेंगा इतक्या आपल्याला शरीरासाठी पौष्टिक असतात ना। मग तरी आपण हो का आत्ता ह्या शेंगांना आपण हो का मोडून घेऊया, हो का आपण खलबत्त्यामध्ये टाकून घेऊया। हो का कितली एकदम गावरान बाबळीच्या शेंगा आहेत ह्या। मग ह्या शेंगांपासूनच आपल्याला आज आपला फायदा बघायचा आहे आता करून। हो काय आपल्याला असं मोडून घ्यायचं, तर अशा पद्धतीने आपल्याला याचं तुकडं करून घ्यायचं। इतकी पहिली जुनी माणसं होती आमची आजोबा आजोबा, ही ह्याचा उपयोग पहिलं करायची। मग आता सारं मेडिकल निघालेलं आहे, चला की लगेच मेडिकलमध्ये जातोय आपण की औषधं घेऊन येतोय, भरपूर औषधं घेऊन येतोय। मग ते आपले गुडघे दुखतात, कंबर दुखती, त्याच्यासाठी हे जी पावडर जर आपण जर रोज एक एक चमचा जर घेतली ना तर आपल्या शरीरातले समद रोग निघून जातात ह्याने। तरी मग हो का आपण आता ह्याला कुटून घेऊया। आता बारीक करून आपल्याला घ्यायचं सुरुवातीला। अशा पद्धतीने आपल्याला ही बारीक कुटून घ्यायचं। आपल्याला अशा पद्धतीने कुटून घ्यायचं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे आपल्या शेंगा आहेत ना, शेंगामध्ये त्याचं बी निघत येतं, शेंगांचं बी निघत येतं। हो का, ही बी जरी आपण ह्याच्यामध्ये बारीक केलं कुठलं तरी ह्याची पावडर आपल्याला एकदम एकदम खाण्याकरता थोडी कडू लागती, पण एकच नंबर आहे बघा। थोडी कडू लागते आपल्याला खातानी, काही बी आहे का ह्याचे दामुग। आता ही शेळ्या मेंढ्या हे अख्ख्याल्या खात्यात, समद खात्यात ही बी असं, पण ती रोवंत करून परत ते तोंडातनं बाहेर काढून टाकतात। कारण कसं आहे, त्यांनाही बारीक होत नाही ना, त्याच्यामुळं ती बाहेर काढतात। मग त्यासाठी आपल्याला ह्याची पावडर बनवायची। आपण एवढी
कुटून घेऊया. कुठलाही आजार असू दे आपला, कुठलाही आजार असला ना ते ह्याचे फायदा म्हणजे शेंगाचा इतकं फायदे आहेत ना, तुम्हाला सांगायचं म्हणजे ह्याचे इतकं फायदे आहेत की आपल्या हे दात आहेत ना, आपले दात हिरड्या ही त्या दात पण इतकं आपलं बळकट राहते ह्याच्या पावडरनी. ह्याच्या पावडरनी दात पण आपलं इतकं बळकट राहतात. आज पहिली अशी शेळ्या मेंढ्या ही कितीतरी मोठमोठ्या डोंगर चढून वरती जायची चरायची, तरी त्यांना असं थकवा जाणवत नव्हता, कारण ते असली शेंगा. आणि ती बी शेंग म्हणजे कवा रोज काही शेंगा नसतात, ही सिजनेबलच शेंगा असतात, फक्त उन्हाळ्याच्याच शेंगा येतात ह्या. मग ती उन्हाळ्याच्या शेंगा ती पोटाला भरपूर खात्यात. ही लय खाण्यात त्यांच्या आलं तरी त्यांचं दात आंबल्यासारखं होत्यात. मग हे असं कोळ म्हणतात ह्याला, कोळ वाळून कोळ होतात शेंगा ना ह्या. मग त्याच्यासाठी हे आपल्याला पण इतकं आयुर्वेदिक आहे. आता मुक जनावर काय ती बी जिवंतच आहे ना, आपल्याला बी जीवच आहे, मग दोघाला बी जीवच आहे. मग त्याच्यामुळं आपण पण ह्या पावडर बनवून खायची. आणि ह्या बाबला आता थोड्या प्रमाणात राहिलेले आहेत. पहिले किती बी बाबला अशा गाव किती बी होत्या लोकांनी, आता ही झाडे ही तोडून टाकली, ह्या बाबला तोडून टाकल्या. त्याच्यामुळं आता ही शेंगा जास्त प्रमाणात कुठं भेटत नाहीत. आत्ता कुठंतरी हवेच्या कडेनी, कुठं तलावापाशी असं सरकारी जी जागा आहेत ना, तिथलं न तोडलेल्या जागेवरतीच हे बाबलाची झाडं आपल्याला पाहायला भेटतात. मग त्याच्यामुळं आपण ह्या असता शेंगा बाहेरनं जाऊन आणल्या बाबल्याच्या एका. मग म्हणलं आपण वाळवून मस्त ठेवल्या होत्या. आता ही पोती भरून आम्ही आणून ठेवतो जनावराकरता. आम्हाला शेळ्या ह्या आहेत बघा, त्यासाठी आपण आणून भरपूर ठेवतो. आता ह्या शेंगा पुन्हा त्यांना पावसाळ्यामध्ये थोड्या चारल्या की खात्यात. 10-15 एका शेळीने खाल्ल्या तरी त्यांना पोट्याला त्यांचं एकदम होतं. पोटाचा आजार पर्याय आपलं समजा नीट होऊन जातात. कुठलं बी पोटदुखी असू द्या, असे आपला आजार भरपूर आजार याने व्यवस्थित होतात बघा. मग त्याच्यामुळं ह्या शेंगांची पावडर अवश्य करून बरणीमध्ये भरून ठेवायच्या. आम्ही तर बघा अशा शेंगा कुटतो, मस्तपैकी बरणीमध्ये ठेवतो. आपलं रोज एक चमचा का व्हायना घ्यायचा, आपल्याला जमन तसं. 8 दिवस लागू द्या, 2 दिवस लागून द्या, अशा पद्धतीने आपल्याला ज्या टायमाला घ्यायचं असतं चमच्याने एक चमच्याची पावडर घ्यायची. मग त्याला आपण हिला बारीक कुटून घेऊया. ह्याच्यापासून भरपूर फायदा होतात आपल्याला. शरीरासाठी इतके पौष्टिक आहे नाही, आपल्या लक्षात येत नाही. आपण म्हणतो नुसतं आपल्या शेंगापाशी काय नाही, त्याची पावडरच एक व्यवस्थित करून आपण घरामध्ये ठेवून घ्यायची. हो का, आता आपण याला बारीक केलेली हो का, आपली अशा पद्धतीने आपण याला बारीक केलेली ही पहा, हे का. हो का, मग आता ही पावडर आहे, ही पावडर आपण शेळ्यांच्या दुधामध्ये घेतली तर एकच नंबर आपल्याला फायदा होतो. आणि शेळ्या हे नसल्या तरी आपलं दुधामध्ये न घेता कोमट पाण्यामध्ये जरी घेतली तरी ह्या पावडरचा भरपूर फायदा होतात. मग चला आपण आणि थोडी चिसून घेऊया याला. आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे ना, आपल्याला सामने शेंगाची करून घ्यायची. पण आता कसं आहे, आपल्याला ही व्हिडिओ बनवण्याकरता आपल्याला थोडीच पावडर करून घ्यायची ना. आता हे वय का, कमरा दुखायचं, गुडघं दुखायचं, वय का. आता कितीतरी लोक भरपूर दवाखाने, गुडघ्याबद्दल, पुन्हा मणक्याबद्दल, पुन्हा आपलं हाडाचे असे जॉईंट, ह्याच्याबद्दल किती लोक दवाखाना गच्च भरल्यात. तरी मग आपण अशी करून पावडर जर ही केली तरी आपल्या शरीराला कितीतरी फायदा होतो. मग त्याच्यामुळं आपण ही पावडर आत्ता बनवून आम्ही म्हणजे 2-3 वर्षापासून आम्ही करून ठेवतो. असं खाऊ वाटली खातो, असं 4-8 दिवसात नाही एखाद्या वेळेस चालतं. काय नाही याला कसे काय तर कुरडी पण खात्यात, आणि काय दुधामध्ये पितात, काय असे पाण्यामध्ये.
पेत्यात. बघा हे पहा आपले आता शेंगा आता कुटून झालेले आहेत. बघा हे पहा हे का. मग आता हे आपण वाटीमध्ये आता आपल्याला साठवून घ्यायची. बघा असं ओतून घेतलेले. आपल्याला ह्यातले बऱ्याच शेंगा कुटायच्यात, परंतु आता त्या आता निवांत आता राहिल्यावर मी कुटून घेतो. बघा मग आपल्याला हे असं कुटण्यापेक्षा बी बारीक तुकडा आपण करून मिक्सरमध्ये पण ही पावडर आपण बनवू शकतो. त्यातलं बिया काढून थोड्या मग बिया हाताने आपल्या अशा ठोंब्याने कुटल्या तरी चालतात. तर काही मुखी जनावरं अशीच खात होती पहिले शेंगा ही. त्याच्यामुळं त्यांचं कसं माहिती का आयुष्य भरपूर, त्यांना लय आयुष्य कमी परंतु लय चांगल्या पद्धतीने जगत आहे. त्या शेळ्या मेंढ्या त्यांच्या अशा कमरामध्ये ह्याच्यामध्ये ताण राहतो ना ह्या शेंगांनी. काय अशा वाळल्या खाल्ल्या काय वाळल्या खात्यात. मग त्याच्यामुळं ह्याच्या बाबळीचं इतकं फायदा आहेत. ह्या बाबळीच्या काट्यापासून जी फायदा आहे ते तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे त्याच्या शेंगा मुळापर्यंत फायदे आहेत त्याच्यात. असं इतकं आपल्या ह्याच्यामध्ये प्रोटीन पण असते बघा. बघा मग आपण आता बघा आपण तुम्हाला सांगितल्या पद्धतीने आपण उपाय करून घेणार आहे. बघा 1 चमचा बरोबर आपल्याला हे आपण शेंगात हे केलेले आहेत ना त्याची पावडर घ्यायची बघा आपल्याला. मग आता बघा आपण बघा या गलासामध्ये टाकून घेतोय. बघा या गलासात टाकून घेतलेली. मग बघा आपल्याला पाणी आपल्याला 1 ग्लासभर करायचं आहे. बघा एवढं पाणी करायचं आहे. मग बघा हे पाणी करायचं आहे आपल्याला आणि हे पाणी चमच्याने असं 1 मिनिट 2 मिनिट असं व्यवस्थित मिश्रण करून घ्यायचे. अहो जनावरांनाच इतकंही होतं. अहो कुठले बी बघा शेंगा हे खाल्लेलं ना इतकं फायदा आहेत ह्याचं की भरपूर फायदा येतं. आणि सिजनेबलच भेटतात खायला बी. अशा शेंगा काय सारख्या नसतात. त्या काय आपल्या गावाच्या कडेने आता बाबळा उगावल्यात येड्या बाबलीत असल्या त्या शेंगा काय एवढ्या कामाच्या नसतात. तशा ह्याच्यामध्ये इतकं चांगलं असतं ना. अहो आता तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे ही गोड बाबळ आहे ना त्याचा डिंक असतो ना डिंक, त्या डिंकाचा तर इतका फायदा आहे की भरपूर फायदा आहे. कारण कसं आहे आता महिलांची डिलेवरी ही होती त्या टायमाला शिकावडा करण्याकरता ती बाबळीचा डिंक समद्यात जास्त उपयोगी असतोय. आता आपण मेडिकलमधनं ह्यातनं आणतो ते आपल्याला काय माहिती ओरिजिनल भेटतोय नाही भेटतोय. मग आपण बाबळीचा काढून आणला ना ती इतका डिंक भारी असतो ना नुसता असा कोरडा पण डिंक खात्यात. असं कोरडं पण आता मी पण लय वेळा खाल्लेला आहे शेळ्या हे राखताना. तर हो का आपण आता काही घेतलेलं आहे ना तर ह्याला आपण का चाळणीने या दुसऱ्या गलासामध्ये गाळून घ्यायचं. का गाळून घ्यायचं माहिती का आपल्याला असंच पिऊ वाटणार नाही ना. त्याच्यामुळं आपण ही पहा ही गाळून घेतले बघा. हे पाणी गाळून घेतलेले. का आता ह्याच्यामध्ये बी थोडे राहिलेले शिल्लक बी पण चालतात. हे असताना थोडं कडू आहे पण इतकं सत्य नाही. भरपूर सत्य ह्याच्यामध्ये ह्याच्या इतकं इफेक्ट होतो ना आपल्या शरीरावर की भरपूर फायदे होते ह्याचं. बघा हे घेतलं ना 1 ग्लास घ्या 1 कप 1.5 कप घ्या पाणी आणि त्याच्यामध्ये 1 चमचा बरोबर हे टाकायचे आणि ह्याचं डायरेक्ट पिऊन घेतलं तरी चालते. अहो अशी पावडर खाल्ली तरी चालते. हो का अशा पद्धतीने अशी पावडर घेतली टाकली तोंडात तरी चालते. का थोडा बाबळासारखा अंश लागतो कडवाट थोडी लागते पण ह्याचं भरपूर आपल्या शरीराला कसला तुमचा डांग्या खोकला असून द्या किंवा काय आणि कसला खोकला येऊन द्या लहान मुलापासून ती मोठ्या वयस्कर माणसापर्यंत समद्यांना ही पावडर चलते. मग त्याच्यामुळं प्रत्येकाने आपला व्हिडिओ पाहायचा आणि ही घ्यायची. हो का मी आता हो काही तुम्हाला पिऊन दावतो. हो का आता आपण ही घेतलेली काय ना किती तोंडामध्ये गार वाटतं एकदम मस्त पैकी काय पण नाही एकदम मस्त काढा प्यायल्याने वाटतं. ह्याचे काय त्रास नाही आणि कुठलं आपल्याला तकलीफ होणार नाही काय नाही. तरी मित्रांनो हो काय शेंगा असे आहेत ना ह्याची
अशी पावडर बनवा. मग आता आम्ही आधी भरपूर बनवून ठेवणार आहे बघा. मग तरी तुम्ही अशी पावडर बनवून ह्या शेंगांचा असा उपयोग करा. आणि या शेंगांचे फायदे तुम्हाला मी सांगितलं ना, तशा पद्धतीने आपण ह्याचं करू. पावडर करून आपल्या भरणीमध्ये भरून ठेवायचे. आता हे आम्ही भरणीमध्ये भरून ठेवणार. एक चमचा वयस्कर असून द्या, आपल्याला असून द्या, मुलांना असून द्या, कुणाला बी खोकला हे वाटलं की थोडी पावडर घ्यायची, टाकायची. आणि वयस्कर माणसांसाठी तर गुडघं कंबर ह्याच्यासाठी एक नंबरच पावडर आहे बघा. मग त्याच्यामुळं आपण हा व्हिडिओ खास ह्या आपल्या शेंगांचा बनवायचा होता म्हणून बनवला. आणि ह्याचे फायदे तुम्हाला सांगितलं. मला जसा फरक पडेल ना असं गुडघ्याला ह्याला, तसा तुम्ही पण हे करून बघा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करा, लाईक करा. नमस्कार.